नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांचे एप्रिल महिन्यामध्ये कर्जमाफ होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे। तरी सर्व शेतकरी कर्ज भरलेलं नाही त्या शेतकऱ्यांचं कर्ज एप्रिलच्या एंडिंगला होण्याची शक्यता आहे अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे आणि सर्व शेतकरी आनंदातच आहेत। शेती पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ होणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। सर्व शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार असल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। गेल्या 5 वर्षापासून ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीची तुम्ही वाट बघत होता त्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सर्व शेतकऱ्यांचे सरकारने अखेर विधिमंडळात झालेल्या महत्त्वाची चर्चेनंतर कर्जमाफीची अंगीकृत तारीख जाहीर केलेली आहे आणि महाराष्ट्रातील सर्व शेतकरी अत्यंत आनंदातच आहेत। मुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या संदर्भात माहिती घेतलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट कर्जमाफीची तारीख दिलेली आहे। कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल, कोणत्या बँकेतून कर्ज काढलेलं असेल तर ते सर्वात अधिक माफ होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे, कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार नाही, कोणत्या विधानसभेमध्ये नेमणूक काल काय माहिती सांगितलेली आहे, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज समजणार आहे। काल झालेल्या या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांच्या आनंदात प्रचंड वाढ झालेली आहे। निवडणुकीआधी सरकारने मोठी घोषणा केली होती। सरकारने जे बोललेले आहे ते आता खरे करून दाखवणार अशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे। काल राज्याचे मुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी आश्वासन दिलेलं होतं। कर्जमाफीचा मुद्दा हा खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे। त्यावेळी बऱ्याच वेळा विधानसभेत वाद झालेला होता, भांडणं झालेली होती। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तसेच उपमुख्यमंत्र्यांनी त्यावर निर्णय केलेला आहे आणि कर्जमाफीला हिरवा कंदील दाखवलेला आहे। आता कोणत्या तारखेला केलेल्या या अक्षय तृतीयेच्या कोणत्या शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे, म्हणजेच कर्जमाफी होणार आहे, कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, शेतकऱ्यांना यातून अपात्र ठरवलेलं आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना ह्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या अटी कोणत्या शर्यती असणार आहेत, संपूर्ण सविस्तर आता आपण जाणून घेणार आहोत। समस्त शेतकरी वर्गासाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आता सरकारने तारीख जाहीर केलेली आहे। बघा आता कोणत्या तारखेला कर्जमाफ होणार आहे आणि कोणत्या तारखेला जाहीर केलेलं आहे, कोणत्या तारखेपासून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे नील होणार आहेत, तुमच्या 7/12 कोरा होणार आहे आणि कोणत्या बँकेत कर्ज होणार आहे। आता कोणत्या बँका यातून निवडलेल्या आहेत, बँकाची एक यादी दिलेली आहे। सर्वात आधी आपण बँकेची यादी पाहणार आहोत। त्यानंतर कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही होणार, कोणत्या प्रकारच्या कर्जाची माफी होणार आहे, कोणत्या प्रकारच्या कर्जाची माफी होणार नाही, संपूर्ण सविस्तर आता आपण माहिती सुरुवात सांगणार आहे। आता आपण पहा कोणत्या बँका पाहायच्या आहेत। कर्जमाफी करणाऱ्या येणाऱ्या कोणत्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होणार नाही, कोणत्या प्रकारच्या कर्जाची माफी होणार आहे, प्रकारच्या कर्जाची माफी नाही होणार, संपूर्ण सविस्तर आता माहिती सुरुवात झालेली आहे। आता पहा कोणत्या बँका आहेत। पहा कर्जमाफी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सहकारी बँक असणार आहे, नॅशनल बँक आहे आणि खाजगी बँक आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सर्वच बँकातील कर्ज हे माफ केलेले जाणार नाही, परंतु तसं नाही। सरकारने फक्त याची यादी दिलेली आहे। चला तर बघूया कोणत्या बँका आहेत ते 5 ते 6 बँका आहेत। त्या बँकेचे नावे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर बघूया किती बँका आहेत। पहिल्या बँकेचे नाव आहे बँक ऑफ बडोदा, कॅनडा बँक, पंजाब अँड सिंधू बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडिया बँक, स्टेट ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, अशा
बँकामध्ये सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. कर्जमाफी सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार नाही यासाठी काही अटी ठेवलेल्या आहेत. शेतकऱ्यांना खोटी आश्वासन देखील सरकारने आता फसवणार नाही, तर शेतकऱ्यांना खरोखर कर्जमाफी करणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे. बँका खाजगी असेल तर तसेच काही सहकारी आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत, कर्जमाफी आता होणारच आहे. पण यामध्ये एक वाईट बातमी सुद्धा आहे. सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. सरकारने स्पष्ट केलेलं आहे, सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. मग कोणत्या शेतकऱ्यांना वगळण्यात येईल तर लक्षपूर्वक ऐका. त्या रकमेच्या आतमध्ये जर कर्ज असेल तर नक्की तुमची कर्जमाफी होणार आहे. ते कर्ज शक्यतो पीक कर्ज असावं हवं किंवा शेती कामासाठी घेतलेलं कर्ज असायला पाहिजे. कुठल्या तरी व्यवसायामध्ये शेतीचे पैसे गुंतवून कर्ज काढून गुंतवून जर असे केलेलं असेल तर शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही. आणि शेतीवर कर्ज काढून उद्योगधंदे गाड्या घेतल्या असेल अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार नाही. ज्या शेतकऱ्याकडे पांढरे कार्ड आहे त्या शेतकऱ्यांचं सुद्धा कर्ज माफ होणार नाही. त्या शेतकऱ्यांना अपात्र ठेवलेलं आहे. आणि सर्व शेतकऱ्यांचं लवकरात लवकर कर्ज माफ होणार आहे. आणि कर्ज माफ होण्याची एक अट आहे. त्या अटी म्हणजे 3 लाखाच्या आत सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे 4 लाख कर्ज आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व मित्राला शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं.